मुंबई येथील चार्टर्ड अकाउंट असलेली 27 वर्षीय तरुणी अन्वी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी समाज माध्यमावर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतला. या कहाणीतील बातमी मागील बातमी धक्कादायक आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9च्या दरम्यान धोकादायक कडेच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना अन्वीचा पाय घसरला आणि ती 300 फूट खोल दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती दिली. इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याच्या नादात अन्वीने आपला जीव गमावला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच वेळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम तातडीने तेथे पोहोचली. परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे अपुऱ्या उपकरणामुळे काहीच करणे शक्य होत नव्हते. सदरची घटना कळताच कोलार रेस्क्यू टीमचे सागर दहिंबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले. त्यांनी मानगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचय असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा संपर्क होताच शंतनू कुवेसकर देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले. जवळपास दुपारी 1च्या सुमारास घटनास्थळी पोहोचताच बचाव कार्य सुरू झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलगी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्याने शंतनू कुवेसकर, सागर दहिंबेकर, त्यांचे सहकारी सूरज दहिंबेकर आणि शुभंकर वनारसे फक्त सुरक्षा रोपच्या साहाय्याने साधारण 15 मिनिटातच दरीत पडलेल्या मुलीपर्यंत पोहोचले. त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावे असे वाटले होते. परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता. चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधले. प्रचंड धुके असल्याने बराच काळ वरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता. अंगावर पडणारी दगड आणि प्रतिकूल परिस्थिती सामना करत अजून 2 सहकारी प्रयाग बामुगडे, शुभम सणस खाली दरीत मदतीसाठी पोहोचले. सर्वांनी मुलीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण 100 फूट अंतर स्ट्रेचरवर उचलून आणले. त्यानंतर महाड येथील सीस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता व ओम शिंदे वरून रॅपलिंग करीत दरीत उतरले. त्यामुळे बचाव कार्याला अधिक गती मिळाली. अत्यंत कठीण परिस्थितीत उपलब्ध उपकरणाच्या साहाय्याने तेथून वरती असलेल्या सीस्केप कोलाड व शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य व इतर मदतनीसांनी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अन्वीला स्ट्रेचरसह रोपवेच्या साहाय्याने वर ओढून काढले. यावेळी तिचा श्वास हळूवार चालू होता. त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला मानगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. एका छोट्या रीलने अन्वीचा जीव घेतला असे आता बोलले जात आहे. दिनांक 16 जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक 27 वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास 350 फूट खोल दरीमध्ये पडली. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला. यामध्ये साधारण 3 तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले. त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या साहाय्याने जवळपास 100 मीटर वरती आणलं. त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या साहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं. पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.